नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा ही योजना खरंच बंद होणार आहे का? तर मित्रांनो, तुम्हाला वाटते का पीक विमा ही योजना बंद व्हावी? तर ही शेतकऱ्यांसाठी खरंच उपयुक्त आहे का? का घोटाळेबाजांसाठी उपयुक्त आहे? तर मित्रांनो, ह्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. मित्रांनो, शेतकऱ्याने पीक विमा भरला तर शेतकऱ्याला लवकरात लवकर पीक विमा मिळत नाही. पण घोटाळेबाजाने जो सरकारी जमिनीवरती, मंदिराच्या जमिनीवरती किंवा जंगलाच्या जमिनीवरती जे पीक विमा भरतात त्यांची पॉलिसीचे अप्रूव्हल होते आणि त्यांना पीक विमा जो आहे तो मिळतो. पण शेतकऱ्यांनी जर नुकसान झालेले असते, शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असतो, तरी शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही मित्रांनो. गुडघ्याएवढे पाणी साचून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्यानंतरही शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही. पूर्ण पीक खरडून गेले किंवा काही झाले तर लवकरही शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही. पण या घोटाळेबाजांना जो आहे तो पीक विमा लवकर मिळतो. कारण याच्यामध्ये हात जो आहे तो शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपनीचा पण आहे आणि कृषी विभागाचा सुद्धा याच्यामध्ये हात आहे मित्रांनो. पीक विमा कंपनीने पॉलिसी भरल्यानंतर त्यांचा लवकर पॉलिसी जी आहे ती अप्रूव्हल होते, पण शेतकऱ्याची होत नाही आहे. कारण पीक विमा कंपनीला लवकर अर्ज भरून घ्यायचं काम असतं आणि जेवढे अर्ज जास्त येतील तेवढे त्यांना पैसे जास्त असतात आणि जेवढे पैसे मंजूर होतात त्यांना त्यामध्ये 20% हे पीक विमा कंपनीला मिळतात. तर मित्रांनो, त्यासाठी पीक विमा कंपनी ही याच्यामध्ये जबाबदार आहे. तर मित्रांनो, मागील प्रकरणामध्ये पाहिलं तर आपण बीड जिल्ह्यातील शेतकरी, परळीचे शेतकरी असतील, यांचा जो कोट्यवधी रुपयाचा हडप केलेला किस्सा जो आहे तो सुरेश धस आमदार यांनी विधानसभेमध्ये अ, मांडला आणि कोट्यवधी हडप केलेले त्यांनी सांगितले आणि हा प्रकार उघडकीस आणला. याच्या अगोदरही फळपीक विमा हा हडपण्याचं काम केलं होतं मित्रांनो. फळपीक विमा हा बदलता येतो कारण पीक जो आहे तो दाखवून शेतकऱ्यांनी केला असेल, ठीक आहे, मान्य करू आपण. पण मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही योजना खरंच लाभदायक आहे. पण याच्यामधून विविध लोकांनी जंगलावरती व सरकारी जमिनीवरती पीक विमा भरून शेतकऱ्यांना नुकसानीत आणलं आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विमा न मिळता त्या लोकांनी कोट्यवधी रुपये हडप केले. तर मित्रांनो, याच्यामध्ये हात शेतकऱ्यांचा नाही आहे. याच्यामध्ये हात जो आहे तो पीक विमा कंपनी आणि बोगसदार जे आहेत त्यांचा आहे. मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की सांगा. आणि मित्रांनो, आता पुढचा विषय म्हणजे पीक विमा कंपनी बंद पीक विमा जो शेतकऱ्यांचं पॉलिसी जी आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरंच बंद व्हावी का? मित्रांनो, मी तर या मताचा आहे की पीक विमा कंपनी ही सुरू राहावी, पण त्यामध्ये बदल करावेत की हे फक्त आता जे शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जी आणली आहे स्वामित्व योजना, त्यामधून शेतकऱ्यांना जे विशिष्ट ओळखपत्र मिळणार आहे त्याद्वारे जॉईन करून जर पीक विमा भरण्यास जर सुरुवात केली तर याच्यामध्ये घोटाळे जे आहेत ते थांबणार आहेत मित्रांनो. आणि आज एका समितीने अहवाल दिला की पीक विमा कंपनीसाठी ही शेतकऱ्यांसाठी नसून विविध भोगसदारांसाठी आहे. तर मित्रांनो, या अहवालानुसार काय होतो तो निर्णय आपण पाहूयात. तर मित्रांनो, मी ह्या मताचा आहे की जे तेलंगणा सरकार जे आहे ते आज राबवत आहे की ऋतू भरोसा योजना, शेतकऱ्यांना 1 एकरसाठी 12,000 रुपये दिले जातात. तर ती जर योजना महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी राबवली गेली तर याचाच खरंच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं मित्रांनो? कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी अल्पभूधारक जास्त आहेत आणि बहुभूधारक शेतकरी कमी आहेत. त्यामुळे त्यांचं नुकसान होतं. कारण 1 एकरसाठी 12,000 रुपये. तर उदाहरणार्थ मित्रांनो पाहिलं तर आपण जे सोयाबीनसाठी भावांतर योजना आणली होती, त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना थोडेफार पैसे मिळाले. पण जे बहुभूधारक शेतकरी होते त्यांचा खूप मोठा याच्यामध्ये नुकसान झाले. कारण त्यांना हेक्टरी 5,000 रुपये होते. 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 10,000 रुपये त्यांना मिळाले. आणि मित्रांनो, त्यांची जमीन जास्त असते त्यामुळे त्यांना याचा लाभ जास्त मिळत नाही आहे. त्यामुळे त्यांचे नुकसानही जास्त झालेले असते मित्रांनो आणि उत्पादनही जास्त असते. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जर ऋतू भरोसा योजना राबवली तर खरंच याचा लाभ होणार आहे मित्रांनो. हे अतिवृष्टी मदत ही दिली जाते, त्यासाठी के-वाय-सीवर के-वाय-सी करून शेतकऱ्यांना याचा त्रास होतो. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. तर मित्रांनो, पुन्हा असंच नवीन माहितीसह भेटूयात. धन्यवाद.